बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण तर प्रभागापुरतं पाहतोय पण आता एकच बिल्डिंग का चेक केली तुमची? नाही, पूर्ण कळंबोलीमध्येच आहे ना. पण आता सध्या आपण एका बिल्डिंग पर्यंत आलोय पाहायला. अजून बाकी बिल्डिंग आपण पाहणी करणार आहोत. पण निर्णायक अधिकारी कुठल्या बेसवर हे पत्र देत आहेत मला एवढंच माहिती घ्यायची होती. तुम्ही काय मागणी कराल? निवडणूक निर्णय अधिकारी जर असं चुकीचं हे करत असतील तर मागणी काय कराल? अशा निर्णायक अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करेन. शिवदादा तुम्ही बोला, काय विषय घडला नक्की? तुम्ही बघू शकता, आज सकाळीच आम्ही पत्र देऊन आलेलो होतो, पण त्याच्यावर आम्हाला उत्तर पण उडवाउडवीची भाषा केली होती. तरी आम्ही GPS फोटो त्यांना दिले आम्ही. तरी आज तुम्ही बघू शकता अधिकारी आले आणि त्याही आम्हाला पत्र दिलंय की कोणतीच अशी गोष्ट सापडलेली नाहीये. 5 मिनिटं झालं फक्त अधिकारी आताच पत्र देऊन गेलेले आहेत. आता तुम्हाला मी लाईव्ह जस्ट 8:12 झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सामने असे डस्टबिन आहेत पूर्ण सोसायटीमध्ये. पूर्ण डस्टबिन आता पण सापडतील. मग निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत ते करतात काय नक्की? हे कोणाच्या दबावाखाली काम करतात असं तुमचं? फक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. जे कर्मचारी आहेत ते पण त्यांचेच बांधलेले आहेत. त्याच्यामुळे ही अशी गोष्ट होतं. खरोखर ही कामं केलेली असतील तर अशा गोष्टी वाटपाची गरजच काय तुम्हाला? जो अधिकारी आला होता त्याला चष्मा होता काय मोठ्या भिंगाचा, म्हणजे दिसलं नाही असं काय? ते आता दिसणार नाही ना. सध्या त्यांचं किस्सा गरम आहेत ना. किस्सा गरम झाल्यावर काही असे डस्टबिन दिसणार नाही. बाकीच्या टायमाला भरपूर लोकांना त्रास देणार. आता सामान्य नागरिकांना आता आम्हालाच आम्ही जेव्हा सभा घेतो तेव्हा आम्हाला त्रास देतात. ते परमिशन कार्यालयाच्या सर्व गोष्टी आमच्या चेक करतात. मग आता तुम्हाला आम्ही पत्र कायद्याने दिलं होतं, मग तुमच्या आता काय डोळ्याच्या मिठाने झुंबलेले होते का तुमचे? तुम्हाला ही डस्टबिन दिसत नाही का? असे भरपूर ठिकाणी सोसायटीमध्ये आता पण सापडतील. याबाबत आपण कोणाकडे तक्रार केली होती? निर्णायक अधिकारी त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती. मी वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार प्रियंका गाडे आणि सोबत शिवम भाऊ पाटील, आम्ही दोघांनी जाऊन ते पण उमेदवार आहेत मनसेचे. आम्ही दोघांनी जाऊन तक्रार केली. त्याच्यावर काहीच आम्हाला उत्तर मिळालेलं नाही योग्य ते. त्याच्यानंतर आम्ही लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली या सगळ्या माहितीसहित पुराव्यासहित. परंतु आता आम्हाला पत्र आलं थोड्या वेळात निर्णायक अधिकाऱ्यांचं की आम्हाला असं कुठलाही पुरावा भेटलेला नाही. मग हे पुरावे कसे आहेत, काय आहेत? आतापर्यंत आपण दुसरी गेली पाहिजे. अजून जेवढं आपण शोधत जाऊ तेवढं तर भेटतच जाईल. मग हा आचारसंहितेचा भंग नाही का? कायदा सुव्यवस्था कुठे राखली जाते? आणि आमचं एकच मागणी असेल ह्या सगळ्यामध्ये की हे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे पत्र काढलेलं आहे त्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं. आणि दुसरी गोष्ट, हे जे अमर पाटील आहेत त्यांचं उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावं. हे कसं कायद्याचा भंग करतायत. आणि जर आपण संविधान कायद्याने चालतंय तर अशा उमेदवारांना कायद्याच्या अंतर्गत माहिती देण्यात यावी, त्यांचं निलंबन करण्यात यावं, यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आता आम्ही पूर्ण सोसायटीमध्ये फिरतो. आता जस्ट साईडला सोसायटी आहे तिथे टेरिसवर ठेवलेले आहेत 2-2 डस्टबिन वरती. म्हणजे विचार करू शकता अशा भरपूर ठिकाणी आहेत ना यांचे डस्टबिन आहेत. आणि निवडणूक आयोग बोलतात की कोणत्याच भागात डस्टबिन नाही. ते रस्त्यावर पण असे चालत्या लोकांना पण समजेल इथे डस्टबिन आहेत. या अशा ठिकाणी डस्टबिन भेटत असतील आणि निवडणूक आयोग कारवाई करत नसेल तर तुम्ही समजून घ्या आता निवडणूक आयोग पण आहेत ना सत्ताधाऱ्यांचा आता किस्सा बांधून राहिलेला आहे. कुणी वाटप केलंय? हे सर्व आहेत ना अमर अरुण पाटील वाटप केलेले आहेत. आणि प्लस सभापती आहेत त्यांचं पद आता अशा टायमाला लावू शकत नाही. तरी पद लावून ते डस्टबिन वाटप करू शकतायत. तर तुम्ही विचार करू शकताय त्यांना नक्की जनतेच्याही खरोखर कामं केलेत की नाही केलेत हेच हल्ली लोकांना विचार पडलेला आहे. खरोखर कामं केली असती तर आज वेळ आली नसती त्यांना डस्टबिन वाटायची. निवडणूक आयोगाचा जो खर्च आहे त्या खर्चासंदर्भात काय विषय आहे? आता आम्हाला माहिती आलेली आहे पूर्ण याही. तसेच 1000 डस्टबिन वाटप केलेले आहेत. तसं 1000 वाटप म्हणजे 2000 रुपयाला एक डस्टबिन परत आहे. तसंच त्यांचे 20 लाख रुपये होतात डस्टबिनचे. म्हणजे एक निवडणुका म्हणजे उमेदवाराला 9 लाख रुपयाची म्हणजे एक कॅपॅसिटी असते खर्चिकाराची. म्हणजे 20-20 लाखाच्या वरती यांचा हिसाब जातं. आणि यांची सभा आहे, अजून प्रचार लहरी आहे. म्हणजे पूर्ण जातं कुठं यांचा हिसाब. मग यालाच बांधलेलं आहेत का आमच्यासाठी फक्त सामान्य नागरिकांसाठी? जे आम्ही सामान्य नागरिकातून घरातून उमेदवारी लढवत आहे त्यांच्यासाठी फक्त लिमिट आहे का? जे BJPच्या निवडणूक लढवतात सत्ताधारी त्यांना अनलिमिटेड आहे? हे आम्हाला विचार पडायला लागले. आपण मागणी काय कराल? आम्ही मागणी एवढंच करणार आहोत, यांची निवडणूक जे निवडणुकीला उतरलेले आहेत त्यांना रद्द करा. आणि जे कर्मचारी ज्याही आता याचे आम्हाला पत्र दिलेलं आहे त्याही की कुठं डस्टबिन नाही त्यांच्यावर कडक कारवाई करा. आणि अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार लवकरच.